श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, अष्टांग योगातली पहिली पायरी म्हणजे यम. यम याचा सोपा अर्थ आहे मनाचा निग्रह, मनावरला विलक्षण संयम. एक लक्षात घ्या की यम 5 प्रकारचे आहेत. ते 5 प्रकार म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. मनाला आवर घालण्यासाठी योगाने सुचवलेले हे 5 सोपान आहेत. स्वामी नामाशी मन एकाग्र करण्यासाठी हे 5 सोपान पार करणे खरे तर आवश्यक आहे. त्यातली अहिंसा प्रथम समजून घेऊया. आपण कुणाची मानसिक पातळीवरील हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. केवळ माणसांनाच नव्हे तर प्राणी मात्रांना सुद्धा आपण त्रास देता कामा नये. किंबहुना मी असे म्हणेन की जेव्हा आपण कुणाशीही मृदू मुलायम बोलतो, त्याच्याशी अतिशय सहृदयतेने संबंध ठेवतो, त्याच्या एकूणच अस्तित्वाला सर्वार्थाने फुलवतो, तेव्हा तो समोरचा माणूस अक्षरशः भारावून जातो. त्याला खूप आनंद होतो. त्याचा दृश्य परिणाम असा होतो की त्याचे आशीर्वाद आपल्या भोवती रुंजी घालू लागतात. जेव्हा आशीर्वादाचे न मोजता येईल एवढे पाठबळ वाढू लागते, तेव्हा मन शांत होत जाते, वृत्ती शांत होत जातात. त्याच्यातून निष्काम कर्मयोग फुलत जाते. वैराग्याची वेस आपण सहज ओलांडून जातो. हे सारे एक अहिंसा करते. यम हा योग त्यासाठी प्रथम समजून घ्यावा लागतो. एकदा का मन अहिंसक झाले की सत्य तुमच्या समीप येते. म्हणजे काय तर जे पाहिले, जे अनुभवले तेवढेच बोलण्याची सवय लागते. कानांनी जे ऐकले तेवढेच सांगितले जाते. कृतीने किंवा मनानेही चोरी न करणे ह्या वृत्तीला अस्तेय म्हणतात. दुसऱ्याच्या भाग्याची चोरी न करण्याची वृत्ती त्यातून वाढत जाते. आणि ब्रह्मचर्य म्हणजे सर्व इंद्रियांवर, कामविकारावर ताबा मिळवणे. ह्याचा एक अर्थ असा की सर्व उपभोगांचा त्याग करणे. ह्यालाच अपरिग्रह म्हणतात. ह्या 5 वृत्ती जेव्हा वाढीला लागतात तेव्हाच अष्टांग योगाची पहिली पायरी पार करता येते. स्वामींचे अंदुकसे दर्शन ही पायरी ओलांडल्यावरच होते, एवढे तुम्ही ध्यानात घ्या म्हणजे झाले. असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.